कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। इस्रायल पाठोपाठ फ्रान्सनेही इराण करारात अडथळे निर्माण केलेत। मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय। तुमचा EPF नॉमिनी बदलणं सोपं झालंय। महाराष्ट्रात कारागृह आधुनिकीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पांना गती येणार आहे। भारत UK करारामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश उद्ध्वस्त झालंय। पाकिस्तानी खेळाडूंना आता किती पगार मिळेल? हे प्रमाणपत्राच्या निर्णयाने शाहिद कपूर आश्चर्यचकित आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 20 जून वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे इराण कराराची। इस्रायलच्या प्रकरणानंतर आता फ्रान्सने इराण आणि अमेरिका यांच्यातील तात्पुरत्या करारात अडथळा आणलाय। फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्या मते जर फ्रान्स या करारावर समाधानी असेल तरच तो वैध ठरेल। आमच्याशिवाय संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणतीही हालचाल होऊ शकत नाही। या करारामध्ये फ्रान्सचा समावेश असणं आवश्यक आहे। या करारामुळे आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही। लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चेसाठी होणारी बैठक रद्द करण्यात आली। बॅरोट म्हणाले की मध्य पूर्वेतील शांततेसाठी मोठ्या प्रमाणावर वाटाघाटींची आवश्यकता आहे। जोपर्यंत अमेरिका इराण सोबतच्या चर्चेत इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि प्रॉक्सी संघटनांना मिळणारा पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश करत नाही, तोपर्यंत या प्रदेशात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही। या चर्चेत फ्रान्सचा समावेश करणं आवश्यक आहे, तरच ही चर्चा निष्पक्षपणे पुढे जाऊ शकेल। जर फ्रान्स अटींवर समाधानी नसेल तर ते भविष्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला नकाराधिकार वापरेल। फ्रान्स हा संयुक्त राष्ट्रांचा स्थायी सदस्य देखील आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणाची। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची आग पुन्हा एकदा भडकली आहे। सध्याच्या महायुती सरकारवर निशाणा साधत मनोज जरांगेंनी उघडपणे उपोषणाचा इशारा दिलाय। जरांगे पाटील म्हणाले की जर सरकारला त्यांना राजकीय बळीचा बकरा बनवायचा असेल तर त्यासाठीही ते तयार आहेत। त्यांनी आपल्या नवीन उपोषणाची तारीख 29 ऑगस्ट 2026 जाहीर केली, जो या आंदोलनाचा 3रा वर्धापन दिन देखील आहे। या घोषणेवेळी भाजप आमदार प्रसाद लाड आणि अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सरकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, ज्यांच्याकडे जरांगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस कडक उन्हात एक ऐतिहासिक उपोषण केलं होतं, ज्यामुळे सरकारला माघार घेऊन अनेक स्वागतार्ह निर्णय घेण्यास भाग पडलं। सरकारने ओबीसींच्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती देणारा शासकीय आदेश जारी केला। कुणबी प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू केली। आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व MIDC मधील नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं। मात्र जरांगेंचा आरोप आहे की या सरकारी घोषणेनंतर तळागाळातील प्रशासकीय अधिकारी आणि तहसीलदारांनी हेतुपुरस्सर अडथळे निर्माण केले, ज्यामुळे हा आनंद अल्पकाळ टिकला। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेची। कर्मचारी भविष्य निधी संघटना आपल्या सदस्यांना त्यांच्या EPF खात्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून नामनिर्देशित व्यक्ती जोडण्याची किंवा बदलण्याची परवानगी देते। योग्य नामनिर्देशनामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर जमा रक्कम आणि इतर लाभ कुटुंबाला सहजपणे हस्तांतरित होतात। त्यामुळे EPFO सदस्यांना वेळोवेळी त्यांची नामनिर्देशनाची माहिती अद्ययावत ठेवण्याचा सल्ला देते। ऑनलाईन नामनिर्देशन सुविधा केवळ अशा सदस्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी सत्यापित आहे। सदस्य EPFO पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीचा तपशील भरू शकतात। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वाक्षरी अनिवार्य आहे। यामध्ये आधार क्रमांक टाकला जातो आणि आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेल्या OTPचा वापर करून अर्जाची पडताळणी केली जाते। ऑफलाईन नामनिर्देशनासाठी सदस्याने फॉर्म क्रमांक 2 भरून
तो EPFO कार्यालयात सादर करणं आवश्यक आहे. या फॉर्ममध्ये EPF, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना आणि कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना संबंधित माहिती असते. पॉडकास्टची चौथी बातमी आहे राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकासाची. महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणाशी संबंधित सर्व प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. बैठकीत नागपूर, वर्धा आणि मुंबई मध्यवर्ती कारागृहांच्या स्थलांतर आणि पुनर्विकास कामांच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. डॉक्टर भोयर यांनी अधिकाऱ्यांना राज्याच्या कारागृह व्यवस्थेचे आधुनिकीकरण करून ती अधिक प्रभावी बनवण्यासाठी सर्व प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. यावेळी कारागृह महासंचालक सुहास वारके यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी माहिती सादर केली. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मुक्त व्यापार कराराची. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार पुढील महिन्याच्या 15 तारखेला पूर्णपणे लागू होणार आहे. याचा अर्थ मेड इन इंडिया उत्पादनांचा ब्रिटिश बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ओघ येणार आहे. हा केवळ एक कागदी करार नाही, तर जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा हा थेट पुरावा आहे. एकदा लागू झाल्यावर भारतीय निर्यातदारांना युकेमध्ये महत्त्वपूर्ण कर सवलती मिळतील. आपल्या शेजारी देशांसोबतच्या व्यापाराला सर्वात मोठं नुकसान सोसावं लागेल. जेव्हा भारतीय माल जास्त करांशिवाय ब्रिटनमध्ये येईल तेव्हा त्याच्या किमती कमी असतील. यामुळे ब्रिटिश खरेदीदार भारताकडे वळतील, ज्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशची प्रस्थापित बाजारपेठ संभाव्यतः कमकुवत होईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन केंद्रीय कराराअंतर्गत खेळाडूंचे पगार आणि सामना शुल्क निश्चित केलंय. वृत्तानुसार पाकिस्तानी खेळाडूंचे सामना शुल्क जवळपास दुप्पट होणार आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 15 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंतचे सामना शुल्क मिळेल. यापूर्वी केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना 8 लाख पाकिस्तानी रुपये कसोटी सामना शुल्क मिळत होतं. मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि सरफराज अहमद यांनी हा नवीन करार तयार केलाय, जो खेळाडूंसाठी लक्षणीयरित्या फायदेशीर असल्याचं दिसतं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कॉकटेल 2 चित्रपटाची. चित्रपटांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांवर अनेकदा वादविवाद होतात. कधी एखादं दृश्य संपादित केलं जातं, तर कधी एखाद्या संवादावर आक्षेप घेतला जातो. पण यावेळी प्रकरण थोडं वेगळं आहे. बॉलिवूड स्टार शाहिद कपूरला स्वतःलाच त्याच्या कॉकटेल 2 या नवीन चित्रपटाला मिळालेल्या ए प्रमाणपत्राचं आश्चर्य वाटलंय. अभिनेते सहसा सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयांवर उघडपणे बोलणं टाळतात, पण शाहिदने थेट प्रश्न विचारला आहे की त्याच्या चित्रपटाला प्रौढांसाठीचं प्रमाणपत्र का देण्यात आलं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.